स्मृतीस्थळ निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 248 क्रमांकाच्या स्मृतीवर श्रवण करणार आहोत। आचरते या पुरुषा शाब्दीची अप्रोक्ष म्हणणे, एकू दिसू कवणा प्रकरणावरुणी ते नेणिजे। एकदा कुठल्या तरी एका प्रकरणावरून म्हणजे कुठल्या तरी विषयावर रोज काही ना काही निरूपण सुरू असतं। एक तर मार्गाची एका विशिष्ट विषयावर पोथी सुरू असते आणि त्या पोथीमध्ये एखादा महत्त्वपूर्ण विषय निघतो आणि मग त्यावर काही चर्चा होत असते। आजही अशाच प्रकारे कुठल्या तरी एका विषयावरून ते नेणिजे, म्हणजे कुठला विषय होता हे काही नेमका सांगता येत नाही। भटोबास म्हणतात, आचरते या पुरुषा शाब्दीची अप्रोक्षगा, म्हणजे आचरणवंत जो व्यक्ती आहे, आचरण करणारा जो व्यक्ती आहे, त्यासी शाब्दीची अप्रोक्षया, म्हणजे स्वामींनी सांगितले आचरे तयाचा धर्म, म्हणजे जो व्यक्ती शाब्द ज्ञान झाल्यानंतर, म्हणजे ब्रह्मविद्येचं पूर्ण ज्ञान ज्या व्यक्तीला झालं आणि ते ज्ञान झाल्यानंतर जो व्यक्ती त्या ज्ञानाचं आचरण करतो, ज्ञान होणं हा एक प्रकार वेगळा आहे आणि ज्ञानाचं आचरण करणं हा एक प्रकार वेगळा आहे बरं का। ज्ञान झालं त्याला सगळे लोक ज्ञानी म्हणायला लागतात। काही लोक म्हणतात की अमक्याचा भरपूर अभ्यास आहे बरं का, भरपूर अभ्यास आहे, परंतु माहिती तर अशी कोणालाही असू शकते। एखादा हुशार व्यक्ती असेल तो सहजपणे ती माहिती पाठ करू शकतो, त्याच्याबद्दल संशोधन करू शकतो। असे अनेक साहित्यिक लोक आहेत जे अन्य धर्मी आहेत, पण त्यांनी आपल्या पंथाचं संशोधन केलेलं आहे। हे पुस्तकही ज्यांनी संशोधित केलेलं आहे ते सुद्धा अन्यच आहेत। परंतु ज्ञान जाणे तो जाणता नव्हे, स्वामींनी सांगितलं, ज्ञान जाणे तो जाणता नव्हे, क्रिया करी तो जाणता, म्हणजे त्या ज्ञानानुसार जो विधी पालन करेल तो खरा जाणता, असं देवानी सांगितलेलं आहे। आणि म्हणून शाब्द ज्ञान म्हणजे आता आपल्याला जे ज्ञान होतं, कोणी म्हणतं आमची सर्व वचन पाठांतर आहेत, कोणी म्हणतं आमचे लीळा पाठ आहेत, हे काय आहे? फक्त शब्द ज्ञान आहे, शाब्द ज्ञान नाही। शब्दांचं ज्ञान भरपूर आहे आपल्याला, कुठल्या शब्दाचा कुठला अर्थ लगेच आपण विचारला, कोणीतरी सांगितला, कोणीतरी विचारला, आपण सांगितला, शब्द ज्ञान म्हणतात त्याला। त्या शब्द ज्ञानाचं जेव्हा आचरण सुरू होईल तेव्हा त्याला शाब्द ज्ञान असं म्हटलं जातं। मग त्याला शाब्द ज्ञान असं म्हटलं जाईल। म्हणजे या ठिकाणी एका कान्याचा फरक आहे, शब्द आणि शाब्द, परंतु त्यामध्ये सुद्धा एका कान्यामुळे कितीतरी मोठा फरक पडू शकतो, फरक पडतो। मग स्वामींनी सांगितलेलं जे काही ज्ञान आहे ते खऱ्या अर्थाने जेव्हा ते आचरणामध्ये उतरवल्या जातं आणि ते आचरण केल्या जातं की मग जीवाची जी अयोग्यता आहे ती अयोग्यता नासत जाते आणि त्याची जागा योग्यता घेत असते, की योग्यता वाढत जाते। अयोग्यता कमी होते आणि योग्यता वाढते। असं होता होता मग त्या शाब्द ज्ञानामध्ये कितीतरी गोष्टी येतात। नुसतं ज्ञानच नाही तर त्या ज्ञानाच्या आचरणामध्ये मग भिक्षाविधीचं ज्ञान असेल, नुसतंच भिक्षा मागून आलं म्हणजे झालं नाही, ते भिक्षा त्या भोजनाचं भोजन कसं करायचंय, भिक्षा भोजनाचं, त्या अन्नाचं भोजन कसं करायचंय, कसं ते ग्रहण करायचं आहे, त्या ग्रहण करण्याआधीचा विधी कुठला, ग्रहण करतानाचा कुठला विधी आहे, ग्रहण केल्यानंतरचा कुठला विधी आहे,
सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. मग स्मरण आलं, स्मरणामध्ये काय काय करायचं आहे हा एक मोठा विषय आहे. स्मरण कसं करावं याची माहिती काढणे आणि तशा पद्धतीने ते स्मरण करणे इत्यादी जे काही भाग आहे तो त्याच्यामध्ये येत असतो. आणि म्हणून इथे नामस्मरण, त्यानंतर मग नित्यविधीमध्ये आटन कसं करायचं आहे, विजन कसं करायचं आहे, भिक्षा, भोजन, झोप किती वेळ कशी घ्यायची आहे, पाणी किती प्यायचं आहे, भोजन किती प्रमाणामध्ये करायचं आहे, किती करायचं आहे, किती वेळ करायचा आहे. त्यानंतर प्रसाद सेवा म्हणजे देवपूजा किती वेळ आणि कशी करायची देवपूजा. कोणीतरी सांगितलं आपल्याला की बाबा बाहेरून आलं की कपाळाला विशेष लावल्याशिवाय पाणी नाही प्यायचं, आणि आपण पण ते तंतोतंत पाळतो, कपाळाला विशेष लावतोच आपण. परंतु कपाळाला विशेष लावणे हा विधी नाही आहे. विधीपूर्वक कपाळाला विशेष लावणे किंवा विशेषाला कपाळ लावणे हा विधी आहे. म्हणजे नुसतंच कपाळाला विशेष लावला म्हणजे झालं नाही, तो विधीपूर्वक झालं पाहिजे, तर मग त्या विशेष वंदनाचं ते महत्व आहे ते आपल्यात कार्यरूप होतं. म्हणून तो विधी झाला. प्रसाद सेवा एकूण 7 वेळा प्रसाद सेवा सांगितलेली आहे. आपण मोठ्या मुश्किलीने 2 वेळा करतो. कोणीतरी सांगितलं त्रिकाळ जरी करत जा, आपण म्हणतो दुपारी आम्हाला वेळच मिळत नाही. मग 3 वेळा तरी देवपूजा कमीत कमी झाली पाहिजे. आणि त्याही वेगळं आपण बाहेरून आलो तरी एक विशेष वंदन करून विधीपूर्वक मगच पाणी प्यायचं. बाहेर जाताना सुद्धा तुम्ही विशेष एक वंदन करून मग जाऊ शकता. खूप काही घाई नसते, कोणी काही एवढं काही वाट बघत नसतं आपलं. सोबतच भोजनापूर्वी सुद्धा आपण एखादा विशेष वंदन करून मग काहीतरी खायचं असेल वगैरे तेव्हाही तशाच पद्धतीने कमीत कमी त्यावेळी देवाला तरी आठवून तो ग्रहणाचा भोजनाचा विधी आपण केला पाहिजे. अशा पद्धतीने निद्रा, प्रसाद सेवा आणि स्मरण, स्मरणाचे पण भरपूर माहिती आमच्या शास्त्रामध्ये आलेली आहे. मग इत्यादी विधी नित्यविधी झाला, स्वतःच्या एकट्याचा विधी झाला. परंतु यदा कदाचित त्या ठिकाणी जर का काही निमित्त विधी प्राप्त झाला, म्हणजे इतरांच्या संबंधित जो विधी असतो त्याला म्हणतात निमित्त विधी. तो निमित्त विधी जेव्हा प्राप्त होतो त्यावेळेला आपल्याला अनेकांचा संपर्क येत असतो. मग त्याच्यामध्ये ज्ञानाकारणे आपण कुठे जातो तिथे अनेक लोक असू शकतात, किंवा वैराग्य गुण प्राप्त करण्यासाठी म्हणून कोणाकडे आपण थांबू की ते आचरण कसं करायचं आहे, अनासक्त आपल्याला कसं व्हायचं आहे, त्यासाठी अनेक लोक तिथे असू शकतात. त्यांच्या सोबत राहून ते आपल्याला शिकायचं आहे. किंवा मग आपण भेट घेतो, परस्पर एकमेकांची भेट घेतो. आता समजा ज्ञानासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत तिथे. कधी कधी असं असतं की आपण चाललेलं सहजपणे, इथे कोणी वासनिक राहतात, आश्रम आहे, त्यांची भेट घेऊ आवर्जून. कारण काही नाही, पण आपल्या देवाचे या ठिकाणी साधक आहेत म्हणून त्यांना भेटायचं, ती भेट आहे. किंवा सेवेअर्थी कोणीतरी आसक्त आहे म्हणा, किंवा काहीतरी मार्गसेवा उपलब्ध झाली आणि त्या ठिकाणी आपण उपस्थित झालो आणि त्या ठिकाणी ती सेवा केलेली आहे. कोणीतरी यावर इकडे तुमच्या हा मोबाईल थोडासा मागे, मोबाईल मागे करा बरं. आणि त्या ठिकाणी जी काही सेवा उपलब्ध आहे ती सेवा मग कुठलीही सेवा असू शकते. ती आशक्त सेवा असेल, आशक्ताची सेवा करणं खूप कठीण सेवा असते बरं का आशक्तांची. मग ती सेवा करायची आणि ती पण आवडीपूर्वक करायची. म्हणजे नुसतीच सेवा नाही करायची, त्याच्यामध्ये आवड असली पाहिजे. इत्यादी नित्यविधी, निमित्तविधी हे सर्व आपल्याला करायचे आहेत. आणि हे सर्व आवडीपूर्वक आचरणे याला म्हणतात शाब्द ज्ञान. ते जेव्हा आपण आवडीपूर्वक आचरत असतो तर त्याला शाब्द ज्ञान असं म्हणतात. आणि हे शाब्द ज्ञान म्हणजे नित्यविधी, निमित्तविधी या वेगळ्या विधी महानुभाव पंथात नाही बरं का.
नित्यविधी आणि निमित्तविधी याच्यामध्येच तुम्ही प्रेमोपाय जोडू शकता. नित्यविधी जर का तुम्ही ओलेली गुणे दुःख तळमळपूर्वक देवाला जर का आठवून तुम्ही तो विधी पाळत असाल तर त्याच्यातनं सुद्धा प्रेमोपायासारखा भाग होऊ शकतो. ओलेली गुणे जर का क्रिया केल्या तर काय होतं, पुढे प्रेमोपाय घडण्याची संधी प्राप्त होते. प्रेमोपाय घडला की मग पूरभजन घडतं आणि पूरभजन घडल्यानंतर पुढे मग परमेश्वर स्वतः येऊन प्रेम शक्तीचा संचार करत असतात. म्हणून त्याची सुरुवात इथून आपल्याला ओलेनी गुन्हे करायचे आहे. त्यानंतर निमित्त विधीमध्ये सुद्धा जर प्रत्येक गोष्ट आवडीपूर्वक आपण केली तर जसं मोठ्या मोठ्या पोथ्या होतात ना 1-1 महिन्याच्या, त्याच्यामध्ये काय असतं की शेवटच्या दिवशी प्रायश्चित्त होतं आणि मग सगळेजण आपापल्या घरी जात असतात. मग त्यावेळेला प्रत्येकाला दुःख होतं, प्रत्येकाला ते आठवतं, प्रत्येकाला ते दुःख होत असतं आणि प्रत्येकाला तो पूर्ण कार्यकाळ आहे 1 महिन्याचा तो पूर्ण आठवत असतो. आणि आता वियोग होणार, आता परमेश्वर विधी इतक्या दिवस उपस्थित झाला, त्यामध्ये आपण सेवा दास्य केलं, ज्ञान श्रवण केलं, एकत्र राहिलो, थांबलो, चर्चा केली, धर्मवार्ता केली आणि आता या सगळ्या गोष्टी उद्यापासून आपल्याला भेटणार नाहीत याचं दुःख साधकाला होतं. आणि नंतर त्या दुःखामध्ये ती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या डोळ्यातनं अश्रू येतात, दुःख येतं, तळमळ उपस्थित होते. हे सुद्धा कसं आहे, निमित्त विधीमध्ये आपल्याला दुःख उत्पन्न होणं, तळमळ निर्माण होणं आणि ओलागुण निष्पन्न होणं, यातून सुद्धा प्रेमोपायासारखी क्रियेची संधी आपल्याला भविष्यामध्ये प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून आपल्याला कुठलीही क्रिया करताना कोरडेनी गुणे ती करायची नाही, ओलेनी गुणे ती करता आली पाहिजे. डोळ्यामध्ये 2 अश्रू का होईना आपल्या डोळ्यामध्ये ते आले पाहिजेत. तुम्ही कुठलाही विधी करा. काही लोक मी वासनिक वर्गातले असे बघितलेले आहेत की साधूंना भोजनाचे 2 दंडोत घालताना लगेच त्यांच्या डोळ्यामध्ये 2 अश्रू येतात, दुःखपूर्वक, म्हणजे माझ्याकडनं उत्तम क्रिया घडू शकत नाही असं दुःख त्याच्यामध्ये उत्पन्न होतं. इत्यादी सर्व क्रिया तुम्हाला शाब्द ज्ञान चरित करण्यासाठी साह्यभूत ठरत असतात. ओलेली गुणे क्रिया करायचा प्रयत्न आपण करायचा, आपण फक्त क्रिया करत राहतो आणि त्याच्यामध्ये काही चुका होत राहतात. मुळात म्हणजे विधी करताना चूक होता कामा नये. तुम्ही जर का व्यवस्थित विधी करत असाल, जसं गाडी चालवणारा व्यक्ती आहे, किती घाईत असला की तो चुका करत जातो का? नाही, त्याला गाडी व्यवस्थितच चालवायची आहे. तुम्ही किती घाईत स्वयंपाक केला तरी तो चुकीचा बनवता का तुम्ही? नाही, तो बरोबरच बनवता, किती घाईत असो. म्हणजे आपल्याला विधी करताना सुद्धा भीती निर्माण नाही झाली पाहिजे, भक्ती निर्माण झाली पाहिजे. आपण चुकतो का? कारण की आपल्यात भीती निर्माण होते. ते म्हणतात की आमच्याकडे साधू येणार आहेत, तुम्ही 2 जण मध्ये दिला, आम्हाला काही सुचत नाही त्यावेळेला. का बरं, का नाही सुचत? सुचलं पाहिजे. उलट आमचे स्वामी भटोबासांना म्हणत, हे तुझं काहीच न स्फुरले, कसं काय सुचलं तुम्हाला? इथे तर साधू येणार आहेत म्हणजे प्रसन्न आहेत, इथे तर आमचे स्वामी उदास आहेत, तरी सुद्धा सुचलं. म्हणजे तुम्ही विधीमध्ये असाल तर तुम्हाला उलट सुचलं पाहिजे की हे कशा पद्धतीने दिलं गेलं पाहिजे. म्हणजे एकदा कुणी अधिकाऱ्यांना आलेले होते आणि भोजनानंतर त्यांना मग ते बडीशोप, आळशी आणि ओवा असं दिलं. मग त्यांनी विचारलं, हे नको आता. मी म्हटलं, बाबा हे बडीशोप म्हणजे मुखशुद्धी आहे आणि आळशी म्हणजे ह्याच्याने कफ होत नाही आणि ओवा ह्याच्याने गॅस होत नाही. ते बघत राहिले माझ्याकडे. त्यांनी म्हटलं, थोडं थोडं द्या सगळं. म्हणजे आपल्याला आपला विधी वाढता ठेवायचा आहे, तो कमी नाही झाला पाहिजे. तुम्हाला तुम्ही देत असलेल्या पदार्थांच्या बाबतीमध्ये तुम्हाला तुमच्या त्या पदार्थाचं महत्त्व पटवून देता आलं पाहिजे. आणि पदार्थ पण तोच द्या ज्याचं महत्त्व तुम्ही पटवून सांगणार आहात. तुम्ही जर का आईस्क्रीम देत असाल त्याचं महत्त्व तुम्ही पटवून नाही सांगू शकत, कारण की त्याच्यामध्ये काहीच महत्त्वाचं नाही, फक्त तो थंड लागतं एवढंच आहे.
काही पदार्थ असे आहेत की खरोखर त्याचं महत्व आहे आणि मग ते तुम्ही देत असाल आणि तेही जर का आवडीपूर्वक देत असाल तर निश्चित त्याचा स्वीकार होतो. त्या छोट्या अल्लाईचा म्हणतात की देवा तुम्ही थांबा. स्वामी थांबायला तयार नाहीत. मग ते म्हणतात मी देवाच्या ठिकाणी भाऊबीज करेन, लाडू करेन. स्वामींना थांबावं लागलं. विनंती आली, प्रार्थना आली आणि त्या प्रार्थनेमध्ये कुठल्याही प्रकारचा कलुषित भाव नाहीये, अहंकाराचा भाव नाहीये, मोठेपणाचा आव नाहीये, काहीच नाहीये. एक लहानशी मुलगी काय अहंकार करणार आहे? ती सहजपणे बोलली की मी लाडू देवासाठी तयार करेन. म्हणजे त्या अशा पद्धतीच्या ज्या प्रार्थना आहेत त्या प्रार्थनेने नक्कीच परमेश्वर हे थांबणारच आहे, ते लीळेमध्ये आपल्याला दिसून येतं. आणि या सर्व क्रिया शाब्द ज्ञानामध्ये आहेत. या तुम्हाला इथेच करायचं, त्याशिवाय अप्रोक्ष ज्ञानापर्यंत आपण जाऊ शकत नाही. पुनःसंबंध होण्यासाठी नामस्मरण एक माध्यम आहे. ईश्वर प्राप्तीसाठी, परमेश्वर भेटावा यासाठी नामस्मरण हे एक माध्यम आहे. आणि नामस्मरणाला या सगळ्या गोष्टी साह्यभूत आहेत की तुमचं नामस्मरण हे कशा पद्धतीने झालं पाहिजे. नुसतेच विडे ठेवून नामस्मरण काही उपयोगाचं नाहीये. ते येतो ना, कुठला महिना येतो तो पाठ आहे सगळ्यांचा. करता का तुम्ही सगळे विडे ठेवून स्मरण? त्याच्यानंतर मग समाप्ती. मार्गशीर्ष संपलं की त्या दिवशी समाप्ती असते. उपहार वगैरे, जेवण वगैरे करून विधी. मार्गशीर्षच्या नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही तो विधी करता का? का नाही करत? चक्रधर स्वामी सांगतात की निरंतर देवाला आठवा 12 महिने मरेपर्यंत. आणि आपण किती महिने आठवतो? एकच महिना. अजून इकडून ओढून ताणून एक श्रावण महिना आणतात. मग श्रावण महिन्यात पण करा. मग ते पहिल्या अवताराचं करा. चक्रधर स्वामी सांगतात 5वे ते निरंतर. म्हणजे किती आपल्या शाब्द ज्ञानामध्ये आपल्याला सर्व सांगून ठेवलेलं आहे. सर्व शब्द देवाने सांगून ठेवलेले आहेत. लीळाचरित्र सूत्रपाठामध्ये सगळं आलेलं आहे. आपल्याला कुठल्याही एका विशिष्ट महिन्यात स्मरण करायचं नाहीये. मार्गशीर्षाचं स्मरण तर देवाने कुठेच सांगितलेलं नाहीये. कुठल्याच देवाने सांगितलेलं नाहीये जे 5 अवतारांपैकी. परंतु आलं पंथामध्ये ते. अशा जर का विधी करत राहिलो तर आपण नको त्या अविहित कार्यामध्ये अडकून राहू. आपलं शाब्दज्ञान पुढे नाही जाणार. जसं डॉक्टरांनी सांगितलं पथ्य एक आणि आपण दुसरंच करत राहिलो तर आपल्याला ते औषधी लागू नाही होणार. आपलं आजारपण नीट नाही होणार. आपल्याला आजारपण आपलं म्हणजे आपली अयोग्यता नावे जे आजार आहे तो नीट करायचा असेल आणि आपल्यामध्ये सशक्तपणा म्हणजे योग्यता जर का आपल्याला आणायची असेल तर ईश्वर विहितच आचार आपल्याला करावा लागेल. तुमच्या मनाचे आचार इथे चालणार नाहीत. हे सर्व तुम्ही जर का ईश्वर विहित करत असाल तर आपलं शाब्दज्ञान पुढे 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 जाणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने जर का साधकाने सर्व गोष्टींचा, दोषांचा आणि शोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती, महानुभाव पंथाचा आचार करताना या वचनाचं नेहमीच तुम्ही आठवण ठेवा. शोक्ती नाही आली पाहिजे, शास्त्रोक्ती नाही आली पाहिजे आणि लोकोक्ती पण नाही आली पाहिजे. फक्त ईश्वरोक्तीच आली पाहिजे. तर ते आचरण ईश्वर स्वीकारतात. प्रमाण शून्य ते गोसाव्यांच्या लेखीनं लगे स्पष्ट सांगितलेलं आहे. प्रमाण शून्य विधी करायचे कशासाठी? तोच वेळ आम्हाला प्रमाणयुक्त विधी करण्यामध्ये जर का उपयोगी आणता आला तर काय होईल? अति उत्तम प्रकारचं साधन आपल्याकडनं आचरल्या जाईल. आणि आचार्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की त्यांना आचरत्या पुरुषा शाब्दीची अप्रोक्ष घ्या. म्हणजे शाब्द ज्ञान पूर्ण पण होईल आणि इथेच अप्रोक्ष ज्ञान होईल. तसं नियम काय आहे? शाब्द ज्ञान इथे चरित झालं, पुनःसंबंध होतो. पुनःसंबंधी देखील काही गोष्टी अपूर्ण असतील तर पुनःसंबंधीच्या शाब्द ज्ञानामध्ये त्या गोष्टी पूर्ण करून घेतल्या जातात. काही गोष्टी क्रियापूर्णत्वाचा देह देऊन पूर्ण केल्या जातात. आणि मग कवणी एकी अवसरी म्हणजे परमेश्वर त्या जीवाला भेट देतात आणि भेट देऊन मग त्या ठिकाणी कवणी एकी अवसरी सकळ मळांचे परिसारण करून त्यांना अप्रोक्ष ज्ञानाचा संचार परमेश्वर करत असतात.
म्हणजे ही पद्धत आहे, ही टप्प्याने हे जाणारी गोष्ट आहे. परंतु जर का एखादा साधक, याला उदाहरणच द्यायचं झालं तर स्वतः भट्टोबासच आहेत. भट्टोबासांना शाब्दज्ञानी आहेत, परंतु आचरण एवढ्या टोकाचं आहे त्यांचं, आणि निमित्त एवढ्या लोकांना झाले. प्रसन्नता परमेश्वराची प्राप्त केली द्वय अवतारांची, म्हणजे एका जन्मामध्ये एवढं काय मिळून बसले ते, की इथेच त्यांना अपरोक्षाचं एक झलक इकडे त्यांना प्राप्त झालेली आहे. अपरोक्ष ज्ञानाचा एक भाग त्यांना इथेच प्राप्त झालेला आहे. ती सुरुवात होऊन गेली त्यांची. शाब्द ज्ञान चरितही झालं आणि इथे अपरोक्ष ज्ञानाची सुरुवातही झालेली आहे. म्हणजे अशा प्रकारे आपलं आचरण हे इतकं महत्वाचं आहे. जसं आम्ही बघितलेलं आहे की 100 पैकी 100 मार्क, 100% मार्क कोणालाच मिळत नाही, पण कधी कधी ते ऐकायला मिळतं की अमक्या व्यक्तीला 100 पैकी 100 गुण मिळाले किंवा 100% मार्क मिळाले. 99.99 ऐकलेले आहेत. क्वचित कुणाला तरी 100% मिळत असतात, नाहीतर 99.99 मिळतील पण 100% नाही मिळत. परंतु अपवाद असतात असे काही. तसे अपवाद आचार्य भट्टोबास होते. आणि नुसतेच भट्टोबास असतील असं नाही, तर त्यांनी सांगितलं भट्टोबासांनी, जो व्यक्ती शाब्द ज्ञानाचं यथायुक्त आचरण करेल ओलेली गुणे, तर तो व्यक्ती सुद्धा याच देहामध्ये त्या व्यक्तीला अपरोक्ष ज्ञान मिळू शकतं. आणि असं असेल तर मग एखादी बाईचा उपलक्षणे आवडीपूर्वक भक्ती करणाऱ्या ज्या ज्ञानी असतील कोणी, त्यांना सुद्धा याच देही, स्त्री देहीच त्यांना अपरोक्ष होऊ शकतं, असं या भट्टोबासांच्याच वाक्यातनं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. पुढची स्मृती येते 249 क्रमांकाची. विशेष चरितार्थी जीव अवताराचा म्हणणे. इथे शाब्द ज्ञानाचा विषय झाला. अपरोक्ष ज्ञानापर्यंत आलो आपण. अपरोक्ष ज्ञानानंतर सामान्य ज्ञान आहे आणि सामान्य ज्ञानाच्या नंतर विशेष ज्ञान आहे. ज्ञानाचे 4 टप्पे आहेत असं म्हणा, किंवा अजून सुधारित म्हणू शकतो की 4 टप्प्यांमध्ये परमेश्वर ज्ञान देतात. 4 टप्प्यांमध्ये दिल्या जातं. भोजन वाढताना बघा, आधी चपाती भाजी आहे, नंतर मग डाळ भात आहे, मग नंतर गोड पदार्थ आहे. म्हणजे टप्प्याटप्प्याने ते दिले जातं. तशा पद्धतीने परमेश्वर सुद्धा ज्ञान देत असताना ते विशिष्ट टप्प्यांनी ते देतात. एकदमही देऊ शकतात आपल्याला, परंतु एकदम देऊन त्याचा काही उपयोग नाही. ते टप्प्याटप्प्याने दिल्यानंतर एक भाग पूर्ण झाला म्हणजे ज्ञान जर का 100% आहे, तर त्यातला 25% भाग शाब्द ज्ञान आहे, 25% भाग अपरोक्ष ज्ञान आहे, 25% भाग सामान्य ज्ञान आहे, 25% भाग विशेष ज्ञान आहे. हे 4ही टप्पे आपल्याला जेव्हा प्राप्त होतात तेव्हा 100% ज्ञान आपल्याला प्राप्त झालं असं समजायचं. तोपर्यंत आपण म्हणू शकतो का माझा खूप अभ्यास झालेला आहे? तोपर्यंत म्हणू शकतो का आपण त्यांचा भरपूर अभ्यास झालेला आहे? असं म्हणताच येत नाही. कुणाचाच अभ्यास झालेला नाही. जसं तुम्ही आता प्रवास करताना तिथे येतं 50 किलोमीटर आहे पुढे तुम्हाला जिथे जायचं आहे. म्हणजे आता तुम्ही काय बघता त्याच्यामध्ये, तुम्ही किती आले हा हिशोब नाही करत तुम्ही, तुम्हाला किती जायचंय पुढे हा हिशोब असतो. तसं माझं किती झालं हा हिशोब इथे चालत नाही. माझं किती बाकी आहे अजून हा हिशोब करा तुम्ही. तो जर का हिशोब केला तर तुम्हाला लक्षात येईल की आपण तर अजून शाब्द ज्ञानामध्ये सुद्धा नाहीये. अजून तर पुढचे 2-3 ज्ञान अजून होणं बाकी आहे. म्हणजे खूप मोठा टप्पा आहे हा. हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा तुम्ही पदयात्रेमध्ये गेले, तुम्ही कोणी गेले का पदयात्रेत? कुणीच नाही. एक काढावी लागेल पदयात्रा इथून. पदयात्रेमध्ये असं असतं की जे लोक मागे राहतात ना, ते पुढच्या लोकांना बघतात की ते आमचे भरपूर पुढे गेले की तसे यांचे पावलं थोडेसे वेगाने चालायला लागतात. आपल्या पुढे किती लोक आहेत हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा आपल्या थोडं चालण्याचा वेग वाढत असतो. तशा पद्धतीने आपल्याला किती कार्य करायचंय अजून हे जेव्हा लक्षात येतं त्यावेळेला आपला वेग वाढतो. वेग वाढला पाहिजे किंवा त्यातलं जे गांभीर्य आहे ते गांभीर्य वाढलं पाहिजे. आणि मग
इथे सांगतात की विशेष चरितार्थी जीव अवताराचा म्हणणे एकू दिसू बटोबासी म्हटले विशेष चरितार्थ झाल्या मग जीव अवताराचा आणि अवतारू जीवाचा. म्हणजे अप्रोक्ष ज्ञानाचा भाग आपण बघितला की अप्रोक्ष झालं म्हणजे शाब्द ज्ञान झालं, शाब्द ज्ञानानंतर पुनःसंबंध, पुनःसंबंधानंतर अप्रोक्ष, अप्रोक्षानंतर सामान्य आणि मग विशेष ज्ञान होतं. विशेष ज्ञान म्हणजे आपल्याला एक त्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचलो तरी सुद्धा अजून परिपूर्ण ज्ञान नाही, कारण की अनुभव ज्ञान हा एक प्रकार अजून बाकीच आहे. अनुभवी जे ते निके, जोपर्यंत ईश्वराच्या आनंदात आपण रममान होत नाही त्या ठिकाणी पावन होत नाही आणि त्या आनंदाचा अनुभव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अजून आपण अधुरेच आहोत. भोजन वाढलं सगळं, पण जोपर्यंत तुम्ही ते ग्रहण करत नाही, त्याची चव लक्षात येत नाही, तोपर्यंत तुम्ही अजूनही अधुरे आहात. तसं शाब्द अप्रोक्ष सामान्य विशेषापर्यंत जीव पोहोचलाय, परंतु तरी सुद्धा प्राप्तीचा अनुभव नाही, प्राप्तीतल्या आनंदाचा अनुभव अजून नाही आहे. अजून जसा तसा जीव तो केवळ झालेला नाही, त्याचा एक अनुभव नाही आहे. तो झाल्याशिवाय ते परिपूर्णत्व प्राप्त होत नाही. आणि म्हणून इथे सांगतात की विशेष चरितार्थ झाल्या मग विशेष ज्ञान चरितार्थ होत असतं. कदाचित शाब्द ज्ञानामध्ये जेवढे अडथळे असतात तेवढे अडथळे अप्रोक्ष ज्ञानामध्ये नसतात, तेवढे अडथळे सामान्य ज्ञानामध्ये पण नसतात. पण अप्रोक्ष ज्ञानात जे काही, शाब्द ज्ञानात जे काही अडथळे असतात त्याच्याशी मिळते जुळते अडथळे मला असं वाटतं की विशेष ज्ञानामध्ये पण असतात. कारण की विशेष ज्ञानाचं असं होतं की विशेष ज्ञान झालं, तो जीव आनंदित आहे, परंतु त्याच वेळेला परमेश्वर त्यांच्यावर उदास असतात. विशेष ज्ञानावर आपली गोष्टच सोडून द्या, आपल्यावर किती उदास असतील याचा हिशोब आपण करायला बसलो तर मग परमेश्वर अजून उदास होऊन जाते. परंतु विशेष ज्ञानामध्ये आता तर शेवटच्या टप्प्याला पोहोच, 3 ज्ञान परिपूर्ण केले त्या जीवाने, मग आता तर देवानी प्रसन्न राहिलं पाहिजे, परंतु त्यावेळेला परमेश्वर त्यांच्यावर उदास होतात. आणि तिथे सांगितलेल्या वचनामध्ये की आगाध चक्रवर्ती परमेश्वर त्यांची वासही पाहत नाहीत, म्हणजे डोळ्यासमोर सुद्धा ते समोर आले की स्वामी इकडे श्रीमुख करून घेतात. अनंत काळ दुःख भोगीतची असतात, अनंत काळ जातो त्याच्यामध्ये. काळ कमी जरी असला तरी तो आनंद वाटतो. जसं आता निरूपणाचा वेळ आपला 1 तास आहे, पण तुम्हाला असं वाटतं की भरपूरच वेळ निरूपण चालू आहे. कधी वाटतं असं? जे तुम्हाला निरूपण कंटाळवानं वाटत असतं ना, तेव्हा असं वाटतं की कधी संपेल, असं वाटतं की युग संपून जाईल की काय. कलियुग सुरू आहे ना आता, निरूपण संपल्यानंतर कृतयुग चालू झालेला असेल की काय, असं होऊन जातं. परंतु जर का निरूपणामध्ये तुम्ही रममान झालात तर काय होतं, तुम्हाला 1 तास काय आणि 1.5 तास काय आणि 2 तास काय कसे झाले काहीच लक्षात येत नाही. सकाळी मी आपलं निरूपण संपल्यानंतर 10:30 झालेले होते. म्हटलं आता विचारा प्रश्न. आता ते प्रश्न तुम्ही विचारले, मी उत्तर दिले, त्याच्यात 11:15 झाले, म्हणजे पाऊण तास असा होऊन गेला, माझ्या लक्षात नाही आला. म्हणजे मी त्याच्यात रममान झालो तर माझ्या लक्षात येत नाही. जर का मी रममान नाही झालो तर मला सतत असं वाटतं की खूप वेळ चालू आहे निरूपण. आणि मी कधी रममान होतो, जेव्हा ऐकणारे रममान असतात तेव्हा मी सांगताना रममान होतो. म्हणजे त्या ज्ञान श्रवणामध्ये आणि निरूपणामध्ये रममान झाल्याशिवाय आपल्याला त्याचा रस येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी शाब्द अप्रोक्ष सामान्यपर्यंत सर्व व्यवस्थित आहे, परंतु विशेष ज्ञानात गेल्यानंतर सगळा आनंद असताना देखील त्या ठिकाणी परमेश्वर उदास होतात. आता का उदास होतात? कारण की इथे शाब्द ज्ञानामध्ये कर्म नासले, अप्रोक्ष ज्ञानामध्ये शिल्लक कर्म नासून गेले, सामान्य ज्ञानामध्ये मळ नासून गेले, पण कर्माचे कठीणत्व आणि मळाचे हिरवठाण जे आहे ते अजूनही आपल्या जीव स्वरूपावर असतं. ते
आणि ते नासायचे आता. म्हणजे खरकटी भांडी तुम्ही जरी धुतली तरी त्याला तेलकटपणा असतो, मग त्याला घासावं लागतं परत, आणि घासल्यानंतर परत धुवावं लागतं, आणि धुतल्यानंतर परत पुसावं पण लागतं किंवा उन्हात ठेवावं लागतात भांडी. म्हणजे एवढी प्रक्रिया करावी लागते. तसं आपलं जरी सर्व कर्म मळ सगळे जरी नासले तरी त्याचं कठीणत्व म्हणजे कर्म करण्याची वृत्ती असते आपली. मामाजींनी आम्हाला एक असं उदाहरण दिलेलं होतं की एखादा चोर आहे, त्याला 1 वर्षाची शिक्षा झाली, एखादी चुकी केली त्यांनी आणि त्याच्या बदल्यात पोलिसांनी पकडलं, 1 वर्षाची शिक्षा झाली. आता शिक्षा 1 वर्षाची भोगून संपली आणि तो बाहेर आला. आता त्याला त्याच चोरी प्रकरणी परत अटक होईल का? नाही, त्याच्याविषयी त्याची शिक्षा संपलेली आहे. परंतु त्याचं चोरी करण्याचं जे काही त्याची कर्म कठीणता जी आहे, त्याची जी वृत्ती आहे ती संपली का? शिक्षा संपली, परंतु वृत्ती मात्र संपली नाही. ती वृत्ती अजूनही तशीच आहे. तशा पद्धतीने आपली कर्म करण्याची बुद्धी गेली, मळ करण्याची बुद्धी गेली, पण त्याचं जे कठीणत्व आहे, ते एक वृत्ती जी तयार झालेली होती ती जीव स्वरूपामध्ये, ती मात्र तशीच आहे, ती कुठेतरी नासायची आहे. आणि परमेश्वर अव्हेर देतात, म्हणजे त्या जीवाकडे बघत नाही. याचं कारण असं आहे की अनंत सृष्टी आपण परमेश्वराचं आणि परमेश्वर विधीचं कार्याचं अव्हेरण करत आलेलो आहोत. कितीतरी ईश्वर पैकीचे विधी आपल्यापर्यंत पोहोचतात, परंतु त्या विधीपर्यंत आपण पोहोचत नाही. आपण सांगतो आम्हाला वेळ नाहीये, ऊन आहे, हे आहे, ते आहे, विविध कारणं सांगितल्या जातात. आणि लग्न, आता हे लग्न उन्हाळ्यातच असतात की नाही, मग तेव्हा कधी जातात लोक? त्यांना सांगता का आम्ही येऊ शकणार नाही, ऊन आहे म्हणून? माणूस माहिती नसेल तर ते मंगल कार्यालय शोधत पायपीट करत तिथपर्यंत पोहोचणार, पण म्हणजे पोहोचणार. म्हणजे त्या ठिकाणी जी आवड आहे तिथे अव्हेरतो का आपण? नाही अव्हेरत. पण ईश्वरपैकीचं कार्य असेल ना, ते घर लांब आहे, ते मंदिर लांब आहे, आश्रमात तिकडे जायला गाडी मिळत नाही, ऊन भरपूर आहे, पाऊस भरपूर आहे, कितीतरी कारण आपल्याकडे एक यादी आहे मोठी. हे काय आहे? अव्हेरण आहे. चला ठीक आहे, बाहेरचं आहे. मग घरातल्या घरामध्ये आपण काही वाचन करू नये, माझे डोळे दुखतात, हे कोण म्हणतं? सतत मोबाईल आणि टीव्ही बघणारे लोक म्हणतात. सूत्रपट हातात घेतले की माझं डोकं दुखतं, डोळे दुखतात. आणि टीव्ही बघताना मात्र असं होत नाही. अन्य वार्ता करताना जे फार झोप वगैरे बाजूला ठेवून अन्य वार्ता करतात, त्यांना धर्मवार्ता करताना लगेच त्यांना डुलक्या येतात. हे काय आहे? धर्मवार्तेचं अव्हेरण, वचन पाठांतराचं अव्हेरण केलं, देवपूजेचं अव्हेरण केलं, एखाद्या विधीचं अव्हेरण केलं, निरूपणाचं अव्हेरण केलं. अशा कितीतरी गोष्टी आहेत दिवसभरामध्ये करण्यासारख्या आहेत. घरात बसून तुम्ही काही देवाचं करू शकता, त्या गोष्टीचं पण अव्हेरण करतो की थोड्या वेळाने करू, नंतर करू. कोणी म्हटलं की देवपूजा करून घ्या, थोड्या वेळाने करतो मी, हे सुद्धा अव्हेरणच आहे. जरी तुम्ही थोड्या वेळाने करता, पण हा वेळ तुम्ही काय करताय? त्यावेळी ईश्वराला तुम्हाला प्राधान्य देता आलं पाहिजे. ज्यावेळी ईश्वर कार्य असेल त्यावेळी ईश्वरालाच प्राधान्य देता आलं पाहिजे. हे त्या वेळेचं प्राधान्य तुम्ही त्याच वेळी देत असाल तर अव्हेरण घडत नाही. आम्ही सुरुवातीला जेव्हा मी संवत्सरला होतो तेव्हा जवळजवळ 71 नंतर पहिल्यांदा खडकुलीची स्थानं उपलब्ध झालेली होती. 71 नंतर म्हणजे 97-98ला, जवळजवळ 25 वर्ष की काहीतरी. मग आम्ही गेल्यानंतर असं झालं की आम्ही म्हटलं की खडकुली नंतर करू, किंवा खडकुली नाही करायची, म्हणजे तो जो काही नदीच्या पलीकडचा भाग नाही करायचा. मग नंतर ठरलं की करायचं, मग परत नाही करायचं, असं ते खूप वेळा हो नाही झालं. आणि नंतर मग निश्चित झालं की करूयाच म्हणून. मग त्या बोटीमध्ये बसलो, मोठी बोट होती, आम्ही पण जवळ 30 लोक होतो. आणि मग थोडी बोट पुढे गेली आणि तिचं मशीन बंद पडलं. मग ते मशीन बनवतायत काय चालू करतायत, तेवढ्यामध्ये ती बोट खाली जायला लागली प्रवाह हवेने. मग त्यांनी बघितलं की बोट तर भरपूर खाली आली. मग ते परत त्याच्याने नाखावून ती बोट इकडे आणली वगैरे, म्हणजे भरपूर. मग आमच्या लक्षात आलं की पहिले आपण निश्चित केलं होतं जायचं, पण नंतर आपण काय म्हटलं, नाही जायचं, म्हणजे अव्हेरण केलं. म्हणजे आपण हो नाही आलो कशासाठी? त्याच भागातली स्थानं करायला आलेलो आहोत.
आणि मग इथलंच आव्हेरण करायचं. म्हणजे जर का एखादी गोष्टीचा विधीचं जर का आव्हेरण केलं तर तो विधी परत प्राप्त होईल की नाही होईल सांगता येत नाही. परत ते ऐकायला मिळेल की नाही मिळेल सांगता येत नाही. मग विधी आपल्या समोरून निघून जाईल पण आपल्याला माहिती पण पडणार नाही. आणि म्हणून असे अनेक आव्हेरण आपण करतो की नंतर करू, स्थान येताना करू किंवा जाताना करू, म्हणजे त्यातल्या त्यात आव्हेरण होतं. परंतु ते तसं जरी असलं तरी तुम्ही देवाला प्रार्थना करू शकता की आता जाताना थोडी आम्हाला असं असं आहे, म्हणजे मार्गात लवकर पोहोचायचं आहे, येताना आम्हाला हे स्थान वंदन करण्यासाठी देवा सहाय्य करा. म्हणजे देवाला ते सांगून ठेवा की आम्हाला वेळ का होतोय, आव्हेरण का होतंय, देवापर्यंत सांगून ठेवा. कदाचित त्या आव्हेरणाचा दोष लागणार नाही. परंतु आपण म्हटलं नको नंतर करू स्थान किंवा हे स्थान आम्ही नेहमीच करतो म्हणून जर का तुम्ही केलं तर तसं आव्हेरण नको. कधी कधी असं असतं की एखादी लीळा आपण सांगत असताना आम्ही ऐकलेली आहे लीळा, दुसरी सांगा. आणि ही लीळा आता सांगायला सुरुवात झाली तर ती लीळा ऐकून घ्या, त्याचं आव्हेरण करू नका. एक लीळा तुम्ही कितीही वेळा ऐकू शकता, त्याचं आव्हेरण घडू देऊ नका, ती ऐकण्याचा विधीच घडू द्या. आणि नंतर तुम्ही सांगा ही पण लीळा सांगा आणि दुसरी पण आम्हाला लीळा सांगा, ही लीळा पण आम्ही खूप वेळा ऐकलेली आहे, आपण परत सांगा, पण अजून पण एक लीळा आम्हाला वेगळी सांगा. म्हणजे दोन्ही विधी आम्हाला प्राप्त होतात की ही पण लीळा परत ऐकायला मिळते आणि नवीन लीळा नव्याने ऐकायला मिळते. अशा छोट्या छोट्या गोष्टींचं आव्हेरण असतं, आपल्याला कळत सुद्धा नाही. कोणी म्हटलं आम्हाला पाणी द्या बरं, आपण थांब येतो तिकडून, आपण तिकडे कशासाठी गेलो, दुसऱ्या कामासाठी काहीतरी गेलो, पण तो विधी नाहीये. पण हा मात्र विधी आहे. एखाद्या वासनिकाने जरी पाणी मागितलं तरी तो विधी आहे, कारण की तो देवाला आठवतो आहे, त्याच्या हातात गाठी आहे, तो नामस्मरण करतो. अशा व्यक्तीला आपण जर का पाणी दिलं तर अतिउत्तम गोष्ट आहे. आणि म्हणून त्या वेळेला जो विधी प्राप्त झाला तो विधी आपल्याला आधी ओळखता आला पाहिजे की हा विधी मला प्राप्त झालेला आहे. आणि त्यानुसार मग आपल्याला तो जो विधी आहे तो परत आपल्याला व्यवस्थितपणे तो लक्षात घेऊन ईश्वराला प्रार्थना करून तो विधी आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून इथे सांगतात की शाब्दचरित झाले. आपला विषय काय चालू आहे, शाब्द ज्ञानामध्ये परमेश्वर त्या जीवाचं आव्हेरण का करतात, कारण की इथे आपण देवाच्या अनेक आज्ञेचं आव्हेरण केलेलं आहे, पालन केलेलं नाहीये, विधिभंग केलेला आहे. त्याच्यामुळे परमेश्वर त्यावेळी प्रत्येक वेळी उदास 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 होत राहतात. ते सर्व लक्षात ठेवतात, नोंद होते याची. आपल्याला वाटतं कोणालाच कळालं नाही, परंतु त्याची नोंद होते. कोणी सांगितलं पोथीला येणार आहात का, नाही नाही आम्ही बाहेर जाणार आहोत, ते राहतात घरीच. त्यांना वाटतं कोणालाच कळालं नाही, पण देवाला तर कळालं की नाही. म्हणजे देव ह्या सगळ्या गोष्टीची नोंद करून घेतात. पहिल्या सत्रात सांगितल्याप्रमाणे हा निरोप कोण पोचवतो तुमच्यापर्यंत, ती म्हणाले आमके आले तमके आलेले. त्यांना कोणी पाठवलं, देवाने पाठवलं. त्यांना कसं स्फुरलं की तुमच्या घरी जाऊन पोथीचा किंवा देवपूजेचा निरोप द्यावा, त्यांना देवाने पाठवलं. आणि आपण त्यांना जर का खोटं बोललो किंवा अवहेलन केलं त्या आज्ञेचं तर ती आज्ञा त्या व्यक्तीची नसते, ती देवाची असते. असे छोटे छोटे अवहेलन आपल्याकडनं घडतात, त्याची नोंद होते. आणि विशेष ज्ञानामध्ये त्या अवहेलनाचं जे दुःख आहे, जे देवाला आपण जेवढं उदास केलं तेवढं दुःख किंवा त्याच्याही पेक्षा जास्त दुःख होतं. म्हणजे इथे परमेश्वर प्राप्ती आता माझी मला होणार इतकी निश्चिती अप्रोक्ष ज्ञानामध्ये झालेली आहे. आणि असं असताना एकाएकी जेव्हा देव उदास होतात त्यावेळेला विशेष ज्ञानी सुद्धा घाबरतात. काय सांगता परमेश्वराची प्रवृत्ती कशी आहे. आणि परमेश्वर उदास होणं हे जाणत्या व्यक्तीला अजिबात सहन होऊ शकत नाही. आमच्या बाईसा जे आहे, स्वामी अदृश्य होतात, बाईसा एकदमच देह टाकून देतात. म्हणजे देव उदास झालेले किंवा बीजे केलेले बाईसांसारख्या भक्तांना नाही चालत. आमचे स्वामी बीजे करतात तेव्हा भटोबास शेवटच्या अवस्थेला पोहोचतात. दशावस्थेंपैकी शेवटची म्हणजे मरण अवस्थेपर्यंत ते पोहोचतात. वेळीच महादाईचा तिथे पोहोचल्यामुळे ईश्वर सहाय्यामुळे त्या ठिकाणी ते परत येतात. परंतु जाणकार व्यक्तीला ईश्वराने आपलं अवहेलन करावं, याच्या काही उदाहरण देऊ शकता का एखाद्या लीळेचं?
स्वामींपेक्षा वेगळं राहणं म्हणजे शक्यच नाही. डांगरेश, बरोबर एकदम, की डांगरेशांना सहनच नाही झालं की देव म्हणाले जा इथून, तुम्ही पण जा. असं कसं काय? कर्म लागतात कोणाला? मनुष्य देहातल्या जीवांना. पाप पुण्य कर्म. आम्हाला तर काही कर्म लागत नाही, काही लागत नाही. मग आमच्याकडनं कुठला दोष घडला? असा माझ्याकडनं कुठला दोष घडला की देव माझ्यावर उदास झाले? म्हणजे माझ्याकडनंही काहीतरी असा दोष घडलेला असेल. आणि असं जर का असेल तर मग देवाच्या समोर कसं यायचं परत तोंड घेऊन? तेच तोंड त्यांनी काय केलेलं आहे? मातीमध्ये, चिखलामध्ये उपसून त्यांनी स्वतःला ईश्वराला अर्पण करून टाकलेलं आहे. ते सुद्धा मेले असं म्हणता येत नाही, मृत पावले असं म्हणता येत नाही. ईश्वराला समर्पित झाले, देवासाठीच त्यांनी आपला देह ठेवलेला आहे. म्हणजे हे काय आहे? जाणकार व्यक्ती जो आहे त्याला हे सहन होऊ शकत नाही की देव आपल्याला अव्यरण देत आहेत, आपल्याकडे बघत नाही आहेत, हे सहनच होणार नाही. आणि म्हणून अशा अवस्थेमध्ये विशेष ज्ञानी जे असतात किती काळपर्यंत दुःख भोगत, अनंत काळ त्याच्यामध्ये जातो, किंवा काळ जरी थोडा असला तरी त्यांना तो काळ अनंत वाटत असतो, खूप वेळ चाललेला असं वाटत असतं. आणि तेवढे ते दुःखी होतात. आणि मग जेव्हा केव्हा त्यांचा अव्यरणाचा दोष नासून जातो त्यावेळी परमेश्वर प्रसन्न होतात आणि मग परत त्यांना प्रसन्नता सन्निधान त्यांना प्राप्त होतं. आणि मग ते विशेष ज्ञान चरित झालं म्हणजे पूर्ण झालं. त्याशिवाय ते विशेष ज्ञान जे आहे ते पूर्ण होणार नाहीये. प्रत्येक ज्ञानामध्ये काहीतरी अयोग्यता नासणे आणि योग्यता घडवणे ही क्रिया परमेश्वराची आहे. आणि मग इथे आचार्य म्हणतात मग जीव अवताराचा आणि अवतारू जीवाचा तोपर्यंत जो काही संधी काळ आहे तो म्हणजे परमेश्वर जोपर्यंत उदास आहेत तोपर्यंत देव त्यांना आपल्या संपर्कात येऊ देत नाहीत, म्हणजे जीवाला स्वतःच करत नाहीत. आणि जोपर्यंत ते उदास आहेत तोपर्यंत अवतारांचं त्यांचं एक अंतर असतं. मग जेव्हा विशेष ज्ञान चरित होतं, परमेश्वर प्रसन्न होतात, मग त्या जीवाला जवळ घेतात आणि मग जीव अवताराचा होऊन जातो आणि अवतार हे जीवाचे होतात. म्हणजे जोपर्यंत एवढूसा जरी दोष आपल्यामध्ये आहे तरी आपल्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये एक अंतर कायम राहतं. एक लक्षात घ्या, संपूर्ण दोष नासल्याशिवाय आपण परमेश्वराच्या स्वरूपामध्ये पावनच होऊ शकत नाही. आणि परमेश्वर आपल्याला पावन करून घेत नाहीत. सगळे दोष नसतात. भट्टोबासांकडे काय काय दोष असतील देवाने वेळीच त्याचं क्षालन केलेलं आहे. तोपर्यंत त्यांना स्वस्थ बसू दिलं नाही. दगड वाह म्हणजे वाच, अशा पद्धतीने खीर खा, अशा पद्धतीने चमरी दंड आहेच, कांगा ऐसे म्हणाल. देवाला त्यांच्याकडचा दोष अजिबात सहन होत नाही. तो नासण्यार्थी परमेश्वर त्या जीवाकडनं योग्य तो विधी घडवून घेतात, करवून घेतात, त्यांचा तो दोष नासतात आणि मग पुढे, नाहीतर ते एक अंतर राहतं. अशा पद्धतीने दायंबा जेव्हा स्वामींना म्हणतात देवा एवढं आम्ही देवाच्या जवळ आहोत वगैरे आहे, असं असताना आम्हाला मोक्ष प्राप्ती का नाही होत? ते म्हणतात येथीचा जे काही जवळीके विन तुम्हाला मोक्ष होत नाहीये. म्हणजे तुमची आणि आमची जवळीक नसल्यामुळे. तर देवा मी तुमच्या समोर बसलेलो आहे आणि जवळीक नाही असं कसं काय? स्वामी म्हणतात तुमच्या आणि आमच्या जवळीकेमध्ये कोण कोण आहेत? कर्मवीच्या देवता होती, अष्टदेवनी, अंतराळ, असं चैतन्य देवतेपर्यंत 81 कोटी 1.25 देवता तुमच्या आणि माझ्यामध्ये आहेत असं स्वामी सांगतात. म्हणजे तेवढ्या देवतेंचं कर्म आपण जोडून ठेवलेलं आहे, प्रत्येकाने जोडून ठेवलेलं आहे. ते कर्माचा नाश झाल्याशिवाय आपण परमेश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही. शाब्द ज्ञानात काही कर्माचा नाश झाला की आपण पुनःसंबंधापर्यंत पोहोचतो. पुनःसंबंधात काही कर्माचा नाश होतो, त्याच्यातनं आपण अप्रोक्ष ज्ञानात पोहोचतो. अप्रोक्ष ज्ञानात काही कर्माचा नाश होतो, आपण सामान्य ज्ञानामध्ये पोहोचतो. सामान्य ज्ञानामध्ये सुद्धा मळरूपी कर्मांचा नाश होतो आणि मग आपण विशेष ज्ञानात पोहोचतो. आणि विशेष ज्ञानामध्ये सुद्धा काही अव्यरण रूपी कर्माचा नाश होतो, दोषाचा नाश होतो आणि मग आपण
प्राप्तीपर्यंत पोहोचतो. म्हणजे प्रत्येक टप्प्यामध्ये, प्रत्येक ज्ञानामध्ये काही ना काही अयोग्यतेचा, दोषाचा नाश परमेश्वर करतात आणि तो जीव पुढे पुढे जात असतो. आणि अशा पद्धतीने जेव्हा केव्हा दोष नासेल तेव्हा जीव अवताराचे म्हणजे हक्काने, आणि अवतार परमेश्वर जे आहेत ते जीवाचे होतात खऱ्या अर्थाने, नाही तर ते अंतर तसंच राहतं. आमच्या आऊसा ज्या आहेत 6 महिने स्वामींपासून दूर होत्या, त्यांच्यामध्ये एक दोष निर्माण झालेला होता. त्याच्यामुळे देवाचा आणि त्यांचं म्हणजे संपर्क नाही. आता 6 महिने देवाला आठवतच नाहीत, ते देवाचं नाव नाही मुखामध्ये. एका दोषामुळे इतका मोठा दोष, 6 महिने देवाला आठवत नाहीत ते. मग जेव्हा केव्हा ईश्वर नामाचंच उच्चारण जे आहे ते त्यांच्या कानावर पडून ते हृदयापर्यंत पोचतं आणि त्यांचं मळीनत्व तिथेच जातं. कुणीतरी दुसरं नाम घेतं आणि यांचं मळीनत्व जातं. म्हणजे नामामध्ये किती ताकद आहे. आणि नाम घेणारा जो व्यक्ती आहे तो तेवढ्या आवडीपूर्वक घेतो, म्हणून यांच्या हृदयापर्यंत ते नाम पोचतं. जर का दोषयुक्त पद्धतीने नाम घेतलं गेलं असतं किंवा दोषयुक्त व्यक्तीने ते नाम घेतलं असतं तर ते हृदयापर्यंत ते बीजरूप झालं नसतं. बीजरूप होण्यासाठी म्हणून सुद्धा व्यक्ती समोरचा तशा पद्धतीचा असावा लागतो, तरच त्याचं सांगितलेलं आपल्याला बीजरूप होतं आणि ते आपल्या आचरणात येत असतं. म्हणून ते सुद्धा सतत देवाचं नाम घेणारी ती व्यक्ती होती. आणि म्हणून त्यांनी जेव्हा नाम घेतलं ते आऊसांच्या हृदयापर्यंत पोचलं आणि मग त्यांचं मळीनत्व त्या ठिकाणी क्षाळन झालं आणि एकाएकी देवाची आठवण आली. 6 महिने काहीच नाही, परंतु 6 सेकंदामध्ये ते नाम घ्यायला किती वेळ लागला असेल. 6 सेकंदामध्ये लगेच आऊसांचं पूर्ण वर्तन बदलून गेलं आणि देवाच्या नामस्मरणाचा विधी सुरू झाला. भेटण्याची ओढ निर्माण झाली. सन्निधानी जाण्याची जी काही वृत्ती मेली होती त्यांची ती जिवंत झाली परत, आणि मग स्वामींपर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजे एक दोष आपल्याला देवापासून एवढ्या लांब ठेवू शकतो. आणि म्हणून इथे आपले सर्व दोष जर का टप्प्याटप्प्याने आपण क्षाळन करत राहिलो तर परमेश्वर आपले होतात आणि आपण खऱ्या अर्थाने परमेश्वराचे जसे तसे होऊ शकतो. आणि देवाचं होण्यासाठी आपल्याला सर्वात आधी निर्दोष व्हावं लागेल. निर्दोष झाल्याशिवाय तुम्ही देवाचं होऊ शकत नाही. जेव्हा केव्हा तुम्ही देवाचं व्हायला जाल तेव्हा तुम्हाला काय काय आठवेल, काय काय आठवेल. आता पाणी येणार आहे, भाजीला जायचंय, दूधवाला येणार आहे, इथे जायचंय, तिथे जायचंय. जेवढ्या वेळ तुमच्याकडे सर्व दोष आहेत तोपर्यंत तुम्ही देवाचं निश्चिंतपणे काहीच करू शकत नाही. तुम्ही देवपूजेला जरी बसलात तरी तुम्हाला काही ना काही काम आठवत राहते. देवपूजा झाली की हे करू, ते करू, ते करू, हे पण चालू राहतं मनामध्ये. म्हणजे तोपर्यंत तुम्ही देवाच्या कुठल्याच क्रियेमध्ये, पूजा अवसरात रममान होऊ शकत नाही. देवपूजेत तुम्ही रममान होऊ शकत नाही. वाचनात, निरूपणात, सेवादास्यात कशातच रममान होऊ शकत नाही. कधी कधी आता आम्ही बघतो निरूपण संपत्यावर ते लोक घड्याळ बघायला लागतात की घरी जायचं, घरी जायचं. घरी जाऊन काय करायचं, काही नाही, कचरा काढायचा आहे, झाडू मारायचा आहे. इथे पण तेच चालू आहे. कचराच काढण्याचं काम चालू आहे ना, इथे झाडू मारायचं काम चालू आहे. आज वेळी जर का आपण झाडू मारून नाही घेतला तर देव चांगलं झाडून काढणार आहेत आपल्याला. मग इथे आपल्याला इत्यादी सर्व दोषांपासनं पूर्णपणे निस्तरावे ते दोष. या पद्धतीने आपल्याला शाब्द ज्ञानात जे जे काही ज्ञान प्राप्त झालं त्याचं आचरण आपल्याला इथे करायचं आहे. यानंतर पुढची स्मृती येते 250 क्रमांकाची. वचनार्थ अन्यथात्वी वचन प्रतीती म्हणणे, एकू दिसू भटोवासी एका प्रकरणावरुणी म्हणितले. वचनरूप परमेश्वर ते जय वचन अन्यथा वाखानी जे, तरी तो तया वचनरूपा परमेश्वराचा पतित बोलीजे. म्हणजे वचनार्थ अन्यथात्वी म्हणजे वचनाचा जर का तुम्ही चुकीचा अर्थ लावला तुमच्या मनाचाच, तर वचन प्रतीती म्हणणे म्हणजे त्या वचनाच्या प्रतीतीबद्दल
भटोबास पुढे सांगतात की कुठल्या तरी एका विषयावरून काहीतरी निरूपण सुरू होतं आणि भटोबास म्हणतात, वचनरूप परमेश्वर ते जय वचन अन्यथा वाखाणीजे. म्हणजे वचन हे कसं आहे, एक परमेश्वराचं रूप असल्यासारखं आहे. परमेश्वर नाहीये बरं का वचन, परंतु वचन म्हणजे परमेश्वर असल्यासारखंच आहे. कुठल्या अर्थाने, की मुलगा जर का मस्ती करत असेल, आई म्हणते पप्पा येतील बरं का, ते शब्द म्हणजे काय आहेत, मुलगा लगेच घाबरून जातो. शब्द म्हणजे पप्पा नाही आहेत, पण शब्द म्हणजे त्या मुलासाठी काय आहेत, वडीलच असल्यासारखे आहेत. ते नुसतं नाव जरी ऐकलं तरी तो लगेच इकडे शांत बसून जातो. म्हणजे त्या नावाला तो तेवढा घाबरतो म्हणा, किंवा त्यांना तेवढा तो आदर देतो. तसं वचन काय आहे, स्वामी तर बीजे करतात, स्वामी बीजे केलेलं आहे स्वामींनी, आणि बीजे करताना ते वचन दिलेलं आहे. वचनरूप गोविंद असं म्हटलेलं आहे. मग ते वचन जे आम्हाला दिलेले आहेत, ते वचन म्हणजे काय आहे, परमेश्वराची आज्ञा आहे. प्रत्येक वचन परमेश्वराची आज्ञा आहे, आणि त्या आज्ञेचं अनुपालन करणं हा त्या वचनाचा, आणि ज्यांनी ते वचन निरूपण केलेलं आहे त्या परमेश्वराचा आदर राखणे आहे. त्या वचनाचा जर का भंग केला तर काय होईल, परमेश्वराच्या मनोधर्माचा, प्रवृत्तीचा भंग केल्यासारखा आहे. म्हणजे वचन पालने म्हणजे परमेश्वराला प्रसन्न करणे आहे, आणि वचन भंगणे म्हणजे देवाला, परमेश्वराला उदास करणे आहे. म्हणजे वचनाशी सगळ्या गोष्टी निगडीत आहेत. आता देवामध्ये आणि आपल्यामध्ये वचन आहे. देवाला आणि आपल्याला जोडणारं जे काही माध्यम आहे ते वचन आहे, आणि देवाला आणि आपल्याला तोडणारं जे माध्यम आहे ते वचन भंग आहे बरं का. तेच वचन जेव्हा तुम्ही भंग करता तेव्हा देवापासून आपण लांब जातो, आणि तेच वचन जेव्हा तुम्ही पालन करता तेव्हा तुम्ही देवाच्या जवळ जाता, देव तुमच्या जवळ येतात. आणि अशा या वचनाचा जर का आपण अन्यथा वाखाणीजे म्हणजे चुकीच्या पद्धतीने वाखाण केलं तर काय होईल, त्याचा चुकीचा अर्थ नाही काय. एक वचन येतं त्याच्यासाठी. स्वामींनी स्मरणाचं महत्व सांगताना म्हटलेलं आहे की धायेतव खाईजे पाहेतव निजीजे तैसे नव्हे की बाई. आता तुम्ही मराठीचे व्याकरण तुम्हाला माहिती असेल तर या प्रत्येक वाक्यापुढे प्रश्नचिन्ह आलेलं आहे. आलंय का? तुम्ही बोलता कसं त्यावर प्रश्नचिन्ह आहे की नाही आहे हे ठरतं. ते सांगतात की धायतव खाईजे, पाहिजे तेवढं खावं का, प्रश्नचिन्ह. पाहिजे तेवढं झोपावं का, प्रश्नचिन्ह. तैसे नव्हे की बाई, असं नाही, असं वागून नाही चालणार. पश्चात प्रहरी उठा तो सारस्वत काळ देवता हृदयासी, असं वचन आहे. आता ज्याला व्याकरणाचं ज्ञान नाहीये किंवा ज्यांनी स्वतःच्या सोयीने ते वचन आता घ्यायचं आहे तो प्रश्नचिन्ह काढून टाकेल आणि म्हणेल धायतव खाईजे, पाहिजे तेवढं खा, धायतव पाहेतव निजीजे, पाहिजे तेवढं झोपा, देवाने सांगितले वचनामध्ये. म्हणजे तो वचनाचा अर्थ त्याच्या पद्धतीने लावण्याचा प्रयत्न करेल. म्हणून आमच्या पंथामध्ये काय आलं की गुरुमुखे वचन घ्या. कशासाठी आलं हे, याचं कारण ते आहे की तुम्ही कुठल्या वचनाचं उच्चारण कसं करणार आहे. फक्त एवढ्यासाठीच गुरुमुखे आहे की गुरूंच्या मुखातून तुम्हाला यथार्थच वचनाचं उच्चारण येणार आहे. नाही तर तुम्ही घरी पण अभ्यास करू शकता, हरकत नाही आहे. परंतु कुठल्या शब्दाचा काय अर्थ लावायचा आहे, त्याला कुठल्या टोनमध्ये उच्चारण करायचं आहे ते जास्त महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला वचनाच्या उच्चारणाचा जो काही भाग आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही खूप हुशार आहात, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही हुशार आहात. आता तेच वाक्य मी म्हटलं वेगळ्या टोनमध्ये की तुम्ही खूप हुशार आहात, म्हणजे मी संशय निर्माण केला किंवा प्रश्न निर्माण केला तुमच्यावर की तुम्ही हुशार आहात का. पहिलं वाक्य चांगलं होतं की तुम्ही हुशार आहात, तुम्हाला बरं वाटलं ऐकल्यानंतर. परंतु दुसऱ्या वाक्याला प्रश्नचिन्ह लावल्यामुळे त्याचा अर्थ बदलला, उच्चारण्याचा भाग बदलल्यामुळे अर्थ बदलला. तसं वचनाचं सुद्धा बदलत असतं. आणि म्हणून मी अनेक वेळा असं सांगत असतो की आपल्याकडे भगवद्गीतेचं भरपूर पारायण केलं जातं, बरोबर आहे. माझं म्हणणं असतं की संस्कृत पहिले शिकून घ्या, संस्कृत भाषा शिका, आणि मग भगवद्गीता वाचा. तर वाचताना आपण कुठे चुकतोय आणि वाचताना त्याचे अर्थ काय होतात
जसं ज्याला इंग्लिश येत नाही त्याला एखादं इंग्लिश वाचायला दिलं तो कसं तरी ते वाचेल, पण त्याला ते कुठे तोडायचं त्याच्या लक्षात नाही येणार. तसं संस्कृतमध्ये सुद्धा आपण काय म्हणतो आहोत त्याच्यामुळे त्याचे उच्चारण काय होतात आणि उच्चारण चुकीचे झाल्यामुळे त्याचे अर्थ काय होतात हे आपल्याला माहिती नाही. जेव्हा केव्हा आपण संस्कृत शिकू आणि मग संस्कृतमध्ये बोलू तेव्हा बरोबर आपल्या लक्षात येईल की कुठे चुकतो आपण, कुठे बरोबर बोललं पाहिजे, कशा पद्धतीने त्याचं उच्चारण केलं पाहिजे हे तेव्हाच कळेल. आणि म्हणून जर का एक शब्द जरी चुकला तरी त्याचे अर्थ चुकतात, लक्षात घ्या. एक जरी शब्द इकडचा इकडे आला संस्कृतमध्ये तर हे जास्त कठीण आहे, तर त्याचे पूर्ण अर्थ बदलतात. अर्थ बदललं की तत्व बदलतं आणि तत्व बदलले की आचरण बदलतं, आचरण बदललं की मोक्षाला जाण्याचा रस्ताच बदलला मग आपला, मग आपण भलतीकडेच निघून जाऊ. म्हणून इथे सांगतात की अन्यथा वाखानी जेव्हा त्या वचनाचं जर का कोणी अन्यथा पद्धतीने वाखानन केलं, चुकीच्या पद्धतीने जर का त्या वचनाचा जर का अर्थ केला तरी तो तया वचनरूपा परमेश्वराचा पतित बोलीजे, म्हणजे एक प्रकारे परमेश्वर द्रोह केल्यासारखंच आहे. म्हणजे प्रति परमेश्वर तो झाला. देवानी वचन उच्चारण एक केलेलं आहे आणि ह्यांनी त्या वचनाला काय केलं स्वतःसाठी म्हणून बदलून घेतलेलं आहे. स्वतःच्या सोयीने ते वचन त्यांनी तयार केलं आणि म्हटलं, म्हणजे तो कोण झाला, प्रति परमेश्वर होण्याचा तो प्रयत्न करतोय. जसं देवाने वचन उच्चारण केले आणि आचरण सांगितलं तसं मी सुद्धा वचन बदलून त्याचं वेगळं मीच आचरण सांगत आहे. जसं मधल्या टप्प्यामध्ये काय आलं की अनुसरण हे घरी राहून पण होतं आणि त्यातल्या त्यात कपडे बदलण्याची पण आवश्यकता नाही, असा एक प्रवाह आला. अर्थातच हे कोणी काढला प्रवाह, ज्यांना म्हणजे ज्ञानाचंच महत्व नाही त्यांना तो भाग आला. काही लोक असे आहेत की ज्यांना ज्ञानाचं महत्व आहे, त्यांना त्याचं दुःख पण आहे, त्यांना त्याच्याबद्दल पश्चाताप आहे, प्रायश्चित्त सुद्धा त्यांचं सुरू आहे, ते लोक एक वेगळे आहेत. परंतु हे लोक विक्षिप्त विचाराचे काही लोक निर्माण झाले आणि त्यांनी वचनाचे वेगवेगळे अर्थ तयार केले. काहींनी ते वचनच बदलून टाकले की हे वचन असं नाही असं आहे. म्हणजे हे काय झालं, प्रति ईश्वर म्हणजे परमेश्वरासारखं झालं. तुमच्याकडे ते अधिकार देवाने दिले का वचन बदलायचे, वचनाचा आचार बदलायचा अधिकार देवाने दिला का आपल्याला, नाही दिला. वचन पाळण्याचा परिपूर्ण अधिकार आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणून असं जर का झालं तर वचनरूपा परमेश्वराचा पतित बोली जे म्हणजे ईश्वर द्रोह केल्यासारखा आहे, ईश्वराशी एक प्रकारे बंड केल्यासारखा आहे. तो ईश्वरूतेने दुरावी लागा आणि त्याच्यामुळे परमेश्वर त्याच्यावर उदास होऊ शकतात, उदास होतात आणि दुरावतात. जसं आमचे स्वामी सांगतात हिंसा करू नका, आणि घोडाचोडी शिष्याने हिंसा केली. काय केलं त्यांनी, कशी हिंसा केली, गाव जाळून टाकला त्यांनी. त्याच्यामुळे काय झालं की परमेश्वर त्याच्यापासून दुरावले, कारण ईश्वर वचनाचा भंग त्यांनी केला. अर्थात देवानी त्याला ते वचन सांगितलं होतं की नाही ते माहित नाही, परंतु हिंसा करणे आणि गाव जाळणे हे कुठल्याच धर्माच्या तत्वामध्ये बसत नाही हे त्याला सुद्धा माहिती आहे घोडाचोडी शिष्याला. तरी सुद्धा त्यांनी त्याच्या सामर्थ्याचा चुकीचा उपयोग केला आणि ते गाव जाळलं. आणि चहुयुगी जो अधर्म सांगितलेला हिंसा, कलियुगी अधर्म सांगितलेली हिंसा त्यांनी ती केली, अनेक लोकांना दुखवलं, अनेक किडामुंगी त्याच्यात मेली. अशा प्रकारचं कृत्य केल्यानंतर देवाने काय केलेलं आहे, आपोआपच त्यांना त्याग त्यांचा केलेला आहे, त्यांना वियोग दिलेला आहे आणि तिथून स्वामी निघून गेलेले आहेत. म्हणजे परमेश्वर अशा क्रियेमुळे दुरावतात. म्हणून वचनाचं कुठल्याही प्रकारे आपल्या बुद्धीने कुठलेही अर्थ करू नये आणि त्याच्या कुठल्याही प्रकारे त्याच्यावर तर्क वितर्क यथार्थ भंगू न देता तुम्ही बोलू शकता, परंतु यथार्थ अर्थ भंगू न देता त्याच्यावर तुम्ही बोलू शकता, पण यथार्थ अर्थ जर का भंगला तर मात्र परमेश्वर दुरावू शकतात, असं या स्मृतीमध्ये आपण बघितलं. आजच्या सत्रामध्ये आपण 248 क्रमांकाची, 249 क्रमांकाची आणि 250 क्रमांकाची अशा 3 स्मृतीवर या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.